नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव आहे अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणारी जी पोलीस भरती आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल एक नवीन जी-आर जाहीर झालेले आहेत मित्रांनो। याच्यामध्ये ह्या जी-आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला हाईटमध्ये म्हणजे उंचीमध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे 5 सेंटीमीटर। कोणकोणत्या कास्टला उंचीमध्ये सूट मिळणार आहे आणि किती सूट मिळणार आहे मित्रांनो, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मित्रांनो, हा जो जी-आर आहे बघा, तुम्ही डेट बघू शकता। हा जी-आर जो आहे मित्रांनो, तो बघा इथं शुक्रवार ऑक्टोबर 4, 2024 रोजी हा जो जी-आर आहे मित्रांनो, तो प्रसिद्ध झालेला आहे। म्हणजे कालच हा जी-आर आलेला आहे। याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे कोणकोणत्या कास्टला इथं उंचीमध्ये सूट मिळणार आहे ते तुम्हाला इथं देण्यात दाखवलेलं आहे। या पत्रामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणत्या कास्टला उंचीमध्ये आणि 5 सेंटीमीटर सूट मिळणार आहे मित्रांनो, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो। नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं दिलेलं बघा, महाराष्ट्र शासन राजपत्र दिलेलं बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही, इथं दिलेलं आहे, एकदा तुम्हाला दाखवतो बघा। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य राजपत्र इथं दिलेलं आहे बघू शकता। डेट बघू शकता तुम्ही, शुक्रवार ऑक्टोबर 4, 2024 रोजी हा जो जी-आर आहे मित्रांनो, तो इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर जी-आरचा मित्रांनो तुम्हाला एकदा सांगतोय, याचं मत तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते एकदा वाचून दाखवतोय तुम्हाला बघा। तर मित्रांनो, इथं बघा तुम्हाला दिसेल बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र पोलीस अधिनियम बघू शकता तुम्ही इथं बघा। गृह विभाग मंत्रालय आणि अधिसूचना इथं खाली दिलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवतोय बघा। तर इथं बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अधिनियम इथं एकदा वाचून दाखवतोय बघा। क्रमांक इथं दिलेलं आहे भरतीचं, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा 22 च्या कलम 5 खंड ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्या समर्थक करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील जे नियम करीत आहेत। म्हणजे जे 2 नियम इथं तुम्हाला दिसेल खाली बघू शकतात। पहिला जो नियम आहे तो तुम्हाला इथं दिसेल, एकदा दाखवतो बघा। पहिला जो नियम, या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे। म्हणजे मित्रांनो, हा जो जी सुधारणा करणार आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये, याचं तुम्हाला इथं नाव पण दिलेलं बघू शकता तुम्ही। या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे। आणि मित्रांनो, जे दुसरं तुम्हाला इथं दाखवतोय बघा, दुसरं इथं दिलेलं बघा, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011 च्या नियम 3 मध्ये पोट नियम 2 मधील खंड 1 मध्ये उपखंड ब मधील परिच्छेद 1 पुढील परंतु जादा दाखल करणाऱ्या परंतु अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटर शिथिल करण्यात येईल। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे एसटी कॅटेगरी आहे मित्रांनो, जसेच अनुसूचित जमाती, फक्त एसटी कॅटेगरींना इथं 5 सेंटीमीटर पोलीस भरतीमध्ये सूट देण्यात येणार आहे। आता बघा मित्रांनो, मागच्या वर्षी जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये बघितलं असेल तर पोलीस भरतीमध्ये एसटी कॅटेगरीला इथं 1.65 इथं सेंटीमीटर जी हाईट आहे मित्रांनो, ते हाईट लागते। आणि यंदा त्यांनी आता 5 सेंटीमीटर कमी केलेली आहेत। म्हणजेच तुमची इथं 60 जी हाईट आहे मित्रांनो, ती तुमची यंदा लागणार आहे पोलीस भरतीमध्ये, जी येणारी पोलीस भरती आहे। आता हे पोलीस शिपाई पदाचं झालं आहे। आता जे SRPFचे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला नोटीस दाखवणार आहे। तर बघा, अशा प्रकारे इथं दिलेलं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एकदा अजून एक तरतूद दिसेल बघा, तुम्हाला दाखवतो बघा। अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद इथं दिलेलं बघू शकता तुम्ही। इथं सांगितलेलं बघा, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीचे पूर्वतक करता अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता म्हणजेच सूट, आपण हे आता हिंदी मराठीमध्ये लिहिलेलं आहे, चांगल्याच मराठीमध्ये लिहिलेलं आहे, शिथिलता असं याचा अर्थ सूट होतो, सूट देण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नव्याने इथं तुम्हाला बघा, जे कदम यांचे शासन उपसचिव यांची इथं सही दिलेली बघू शकतो मी। यांचा पर्याय यांनी हा जो पत्र आहे तो जाहीर केलेला आहे मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही, इथं एसटी कॅटेगरीलाच फक्त हाईटमध्ये सूट मिळणार आहे, ते पण 5 सेंटीमीटर इथं त्यांना इथं हाईटमध्ये सूट मिळणार आहे एसटी कॅटेगरीला। हे झालं पोलीस शिपाईचं मित्रांनो। आता खाली आल्यानंतर तुम्हाला बघा, हीच माहिती इथं इंग्लिशमध्ये दिलेली बघू शकता तुम्ही। आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बघा, आता हे बघा इथं दिलेलं बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम इथं दिलेलं बघू शकता तुम्ही। महाराष्ट्र राज्य पोलीस बल अधिनियम 1951 चा 38 च्या कलम 21 च्या पोट कलम 2 चा खंड क द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्या समर्थक करण्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील शस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम 2012 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम आहेत।
तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे, ते पण हाईटमध्ये सांगतोच तुम्हाला पुढे बघा. या नियमास महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम 2022च्या नियम 3 मध्ये पोट नियम मधील बघा खंड अ मध्ये उपखंड मधील परिच्छेद अ मध्ये पुढील परंतु ज्यादा दाखल करण्यात येईल. परंतु अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटर स्थितीत करण्यात येईल. याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो, बघा तुम्हाला खाली पण हा एक शेवटचा राहिला, तो पण वाचून दाखवतो बघा. तर इथं ई मध्ये बघू शकता तुम्ही, अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करत असा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेली उंचीची 5 सेंटीमीटर इतका शिथिलता देण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, सांगण्यातच तात्पर्य आहे मित्रांनो. बघा, हे तुम्हाला SRPFचं सांगितलं आहे मी. बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF. आता SRPF जी STची हाईट SRPFला लागते मित्रांनो, ती 1.68 हाईट इथं ST कॅटेगरीला किंवा ST कॅटेगरीच्या उमेदवारांना SRPFसाठी 1.68 ही एवढी हाईट दिलेली आहे. आता त्यांनी 5 सेंटीमीटर कमी करण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, याच्यामध्ये तुमची आता जी हाईट आहे मित्रांनो, ती 1.63 लागणार आहे SRPF ST कॅटेगरीला. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा जो पत्र आहे, हा जो GR आहे, तुम्हाला इथं प्रसिद्ध केलेला आहे त्यांनी. खाली नंतर तुम्हाला तोच GR तिथं इंग्लिशमध्ये दिलेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा GR होता. याच्यामध्ये ST कॅटेगरींना, जे ST कॅटेगरीचे जे मुलं आहेत, आता येणाऱ्या भरतीमध्ये मित्रांनो, जे बी भरती येणार आहे पोलीस भरतीची, त्याच्यामध्ये ST कॅटेगरीला पोलीस शिपाई या पदाकरिता 1.60 ही हाईट लागणार आहे. आणि SRPF ह्या पदाकरिता 1.63 ही हाईट इथं दिलेली आहेत पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये. म्हणजे तुम्हाला 5 सेंटीमीटर इथं ST कॅटेगरीला 5 सेंटीमीटर इथं हाईटमध्ये सूट देण्यात येणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हा जो पत्र आहे तुम्ही बघू शकता, शुक्रवारी ऑक्टोबर 4, 2024 म्हणजेच कालच हा पत्र जाहीर झालेलं आहे. आणि तुम्हाला पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा पत्र बघायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची जी मी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तो हा पत्र तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती होती. आणि पोलीस भरतीमध्ये लवकरच पोलीस भरती येणार आहे मित्रांनो, त्याचे पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर जेव्हा पण अपडेट येईल मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला बी नक्की लाईक करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय.